नमस्कार. मार्गी न्यूजपेपर सिम्प्लिफाईडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला दोन महत्त्वाचे आर्टिकल आलेत. दोन्ही इंडियन एक्सप्रेसचेच आहेत. एक आलेलं आहे ते अरुण प्रकाश यांचं आहे, स्वतः नेव्हीमधले जे ॲडमिरल होते त्यांचं आहे. आणि दुसरं एक्सप्लेनचं एक आर्टिकल आलेलं आहे की कालचा जो सायबर अटॅकची जी चर्चा आहे, समजा की ह्याची पॉवर मुंबईची जी पॉवर सगळी विजेचा जो समस्या निर्माण झाली होती तो, किंवा अजून पुढची जी भीती त्यांनी व्यक्त केली की सिरम आणि भारत बायोटेक ह्यांचं जे डिमांड सप्लायचं जे नेटवर्क आहे आणि त्यातून जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी विषयक माहिती आहे लस निर्माण करण्याबाबत, तर त्यावेळेस पण काही अटॅक केलेले आहेत का, सायबर अटॅक जे आहेत ते, आणि मग त्यामागे चीनचा हात आहे असा एक काय असं आहे का, त्या अनुषंगानं दोन आर्टिकल आलेत. त्या अनुषंगानं आपण दोन्ही गोष्टी, ते आर्टिकल आणि अरुण प्रकाश यांचं आर्टिकल, बॉर्डर डिस्प्यूटच्या संदर्भात आलेलं आर्टिकल, ह्या दोन्हींची चर्चा आपण आज एकत्रित करूया. की इंडो चायना रिलेशन हा मेन्समध्ये जर आपल्याला साधारणतः 15 मार्कापर्यंत जर विचारला तर आपलं सगळं एक आर्ग्युमेंट आपलं रेडी असावं, हा आपला यामागचा उद्देश आहे. अरुण प्रकाश यांचं आर्टिकलचं काय म्हटलं आहे, आज टायटल काय आहे, द कॉस्ट ऑफ फेस ऑफ. आपलं जे स्टँड ऑफ जो आत्ता होता की गेले काळ, द डेस्पांग रिजन आणि पॉंगसोलेक जो आहे तो त्याच्या आसपासचा. स्विफ्ट मिलिटरी रिस्पॉन्स, पॉलिटिकल रिझॉल्व, चायना टू डिसेंगेज. की मिलिटरी आणि एकत्र काम केल्यामुळे ते झालं आहे का, की मिलिटरी लेवलवरच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या चर्चेच्या ज्या फेऱ्या पार पडल्या त्यामध्ये. पुढं काय म्हणलेलं आहे की डिफेन्स बजेट बर्डन 50,000 to 60,000 सोल्जर्स ॲट हाय अल्टिट्यूड. मग त्यांना तेवढ्या उंचीवर सगळे इक्विपमेंट पोहोचवणं, 50-60 हजार सैन्य आपलं तिथं उपलब्ध करणं, एवढा काळ जे आहे ते त्याचा आपल्या फायनान्शियल बर्डन कितपत पडतं. आणि मग चायनाचे हे जे पॉलिसी आहे की स्वतःचे आर्थिक ताकद वापरून त्याचे लष्करी ह्याच्यात रूपांतर करणं आणि त्यांची जी विस्ताराची सध्याची सगळी मोहीम आहे त्यामध्ये आपलं हे रिलेशन आपण कशा प्रकारे बसवलं पाहिजे. आणि आपला जो कन्सर्न आहे तो फोर्स मॉडर्नायझेशन प्लान, हा पण त्यांनी महत्त्वाचा मांडलेला मुद्दा आहे दुसरा, जो की त्यांच्या आर्टिकलमध्ये अरुण प्रकाश यांनी की मॉडर्नायझेशनबाबत स्टेटचं काय आर्ग्युमेंट आहे. आणि प्रत्येक वेळेस ते असं म्हणतात का, त्यांनी वापरलेलं टर्म काय आहे की टाईम जेव्हा येईल तेव्हा, म्हणजे पॉलिटिशियन कशा प्रकारच्या, स्टेटचा आर्ग्युमेंट कशा प्रकारचा आहे की जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही सैन्याच्या पाठीमागे उभा राहू आणि सगळे आम्ही खरेदी वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत त्या, पण त्या कायम ऐनवेळी खरेदी होते असा त्यांनी मर्यादा त्यांची अरुण प्रकाश यांनी दाखवून दिलेली आहे. चायनाज पिरियॉडिक ट्रान्सग्रेशन हॅव इम्पोज कॉस्ट ऑन इंडिया विच कॅनॉट बी इग्नोर्ड. कंटिन्युटी जे आहे ते, की मग हे किती आहे समजा आता बॉर्डरच्या ह्याच्यात बघितलं तर काय, भारताचा आर्ग्युमेंट आहे की 3,488 किलोमीटरची बॉर्डर आहे आणि चायनाचं म्हणणं आहे की इतकी नाहीच आहे, 2,000 किलोमीटरची आपली फक्त बॉर्डर आहे. मग हे जे डिमार्केशन कुठं झालेलं नाही आहे त्यामुळे हे सगळे कार्टोग्राफिक असल्यामुळे सगळे इश्यू झालेत का, की जे काही हिस्टॉरिकल अंडरस्टँडिंग आहे, ब्रिटिशांच्या काळात झालेले काही तह आहेत, 19व्या शतकातले काही मॅप्स आहेत आणि त्यातल्या लॅक्युनामुळं लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ह्याबाबत दोघांचं एकमत होत नाही आहे का, आणि त्यामुळं असे सगळे स्टँडअप घडून येत आहेत का. नॅचरल एलएसीबाबत जोयन लाईन काय म्हणलेलं, द सो कॉल्ड मॅकमोहन लाईन. सो कॉल्ड त्यांचं आर्ग्युमेंट त्याच प्रकारचं आहे की मॅकमोहन लाईन त्यांना मान्यच नाही आहे अरुणाचल प्रदेशच्या आणि त्या दोन्ही. मग त्याचे 3 पॉईंट आहेत साधारणतः, जे कन्फ्लिक्टचे पॉईंट कोणते आहेत. एक जो आहे तो ऑक्साई चीन आहे, लडाख आणि त्याचा नॉर्दर्न रिजन जो आहे. दुसरा आहे तो साधारणतः हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, गंगोत्रीचा जो नॉर्दर्न पार्ट आहे, नंदादेवी गंगोत्री जो रिजन आहे आपलं जॉग्राफिकल, त्याचा नॉर्दर्न पार्ट आहे तिथं, पण तिथं फारसं नाही आहे तुलनेनं म्हणजे बघितलं तर. आणि ईस्टर्न एक आहे तवांग रिजन जो आहे, समजा तुम्ही मॅप जर डोळ्यासमोर आणला तर सिक्कीमचा आणि अरुणाचल प्रदेश ह्याच्यामधला जो तवांग जिल्हा आहे अरुणाचल प्रदेशचा, जिथं ॲक्झॅक्टली म्हणजे डोकलाम प्लेटू, तवांग रिजन, सिक्कीमची नथुला पास आणि चुंबी व्हॅली, हा सगळे एकत्र जो एरिया आहे तो पण कन्फ्लिक्टचाच भाग आहे, जो त्यांनी 62 पासूनचा त्यांचा जो क्लेम आहे तो. पुढं काय म्हणलेलं आहे यामध्ये, ऑक्युपेशन ऑफ 38,000 स्क्वेअर किलोमीटर हे 62मध्ये झालेलं होतं का. आणि चायनाचा जो क्लेम आहे की सदर्न तिबेट, अरुणाचल प्रदेश हे सदर्न तिबेटच आहे, त्यामध्ये 84,000 स्क्वेअर किलोमीटरचा भाग त्यांनी व्यापला होता का 62च्या युद्धामध्ये जो आहे तो. आणि मग सदर्न तिबेट म्हणण्यामागची म्हणजे नॉमेनक्लेचर पण महत्त्वाचं आहे की त्या एरियाला काय म्हणतात त्यावरून आपली सॉव्हरेंटी, त्याच्यावरती सार्वभौमत्व सिद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे का अरुणाचल प्रदेशला सदर्न तिबेट म्हणणं एकूण त्यांच्या स्टेट डॉक्युमेंटमध्ये. त्यामुळे तो एक कन्सर्न महत्त्वाचा असला पाहिजे. मेअर एक्झिस्टन्स ऑफ अनडिफाईड अँड अनडिमार्केटेड LAC प्रोव्हाइडेड अँड इन्स्ट्रुमेंटॅलिटी फॉर चायना टू इंटिमिडेट अँड डिस्ट्रॅक्ट न्यू दिल्ली. की भारताला जे आहे एकूण त्यांचं जे परराष्ट्र धोरण आहे, चीनविषयक धोरण आहे, ह्याचा मेन लॅक्युना काय आहे तर डिमार्केटेड लाईनच नाही आहे LACचं जे आहे ते. मार्च 1971 इंदिरा गांधी रेजिममधले काही मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत की ह्याच्या ज्यावेळेस बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेस मग ईस्ट पाकिस्तानबाबत त्यांचा काही निर्णय घ्यायची तयारी होती इंदिरा गांधी यांची, आणि मानेकशॉ यांनी त्यांना रोखलेलं आहे का ह्याची पण चर्चा अरुण प्रकाश यांनी केलेली आहे.
इमर्जन्सी परचेस ऑफ आयटम रेंजिंग रायफल्स टू फायटर्स व्हेन टाईम कम्स, म्हणजे स्टेटचं जे कंटिन्यूट डिले असतो, म्हणजे बजेटमधल्या काही प्रोव्हिजन आहेत संरक्षणासाठी भारताची तरतूद किती आहे आणि मॉडर्नायझेशनचा आर्मीचा काय प्लॅन आहे का. म्हणजे आता सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगाने पण ह्याची चर्चा केली पाहिजे की सायबर सिक्युरिटीसाठी स्टेट किती खर्च करतं आणि आत्ता आपल्याकडे असणारे इन्फ्रास्ट्रक्चर त्या प्रकारचं आहे का, एकूण सगळे म्हणजे ह्युमन रिसोर्स पण आहे का तशा प्रकारचं ट्रेन आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे का, हे दोन्ही कन्सर्न त्यामधले महत्त्वाचे आहेत. नो गव्हर्नमेंट हॅज सो फार डिफाईन्ड नॅशनल एम, ऑब्जेक्टिव्ह, व्हायटल इंटरेस्ट अँड रेड लाईन्स इन द फॉर्म ऑफ सिक्युरिटी डॉक्ट्रिन अँड स्ट्रॅटेजी. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट, कुठल्याही पक्षात सरकार आलं तरी रेड लाईन जे आहे की आपण कुठल्या निगोशिएट म्हणजे ह्या गोष्टीबाबत निगोशिएट होऊ शकत नाही, ह्याबाबत कुठलंही एकसूत्रता नाही आहे का स्टेटच्या ह्याच्यामध्ये, हे टोटल जे आहे ते. ऑस्ट्रिच लाईक रिसिटन्स हे त्यांनी ते वापरलेलं टर्मिनॉलॉजी आहे की शामरोगाचा मितभाषेपणा आहे का, एकूण जे त्यात चर्चा आहे ते. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनं काय म्हणलं आहे त्याबाबतचं की स्टेट फास्टली रिफ्युजेस टू अंडरटेक स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू जे आहेत ते, म्हणजे कारगिलच्या वेळेस समजा 1990ला कारगिल झाल्यावरती कमिटी नेमली होती, रिव्ह्यू कमिटी. त्यांनी काय म्हणलेलं आहे, देर आर नो चेक्स अँड बॅलन्सेस इन इंडियन इंटेलिजन्स सिस्टम टू एन्श्युअर दॅट कंझ्युमर गेट ऑल द इंटेलिजन्स दॅट इज अवेलेबल. आणि मग प्रत्येक इंटेलिजन्स एजन्सी स्वतःचा टर्फ वाचवण्याचा प्रयत्न करते, प्रिझर्विंग द इट्स ओन टर्फ, हा त्यांनी मांडलेला मुद्दा आहे. आणि प्रत्येक वेळेस इंटेलिजन्स असं कसं सांगतात की सरप्राईज एलिमेंट आहे म्हणून, म्हणजे 47, 48, 62, 65 कारगिल, IC-814, 2611 प्रत्येक वेळी सरप्राईज असं कसं होऊ शकतं. म्हणजे हे ब्युरोक्रसीला हे अपेक्षित नाही ब्युरोक्रसीकडून हे किंवा इंटेलिजन्सकडून. याचा अर्थ इंटेलिजन्स फेल्युअर आहे म्हणून तुम्ही सरप्राईज म्हणताय का, की तुम्हाला तुमचे चॅनल्स माहीत नाहीत का माहिती हे करण्याचे. त्यांनी वापरलेलं टर्मिनॉलॉजी काय, द सरप्राईज टर्म इम्प्लाइज इंटेलिजन्स फेल्युअर फ्लोज इन कलेक्शन, ॲनालिसिस, डिसिमेशन ऑफ इन्फॉर्मेशन. माहिती तुमची संकलित करणं आणि ते सगळ्यांना पोहोचवणं आणि सगळ्या युनिटमध्ये एक वाक्यता असणं, ह्याबाबत त्याचं फेल्युअर आहे का इंटेलिजन्सचं जे आहे ते. पुढचा जे मुद्दा म्हणलेला आहे काय की समजा सिक्युरिटीच्या अनुषंगानं दुसरं एक आर्टिकल आलं आहे, त्यामध्ये काय म्हणलं की चायनात सायबर आय अँड इंडिया. म्हणजे कालच्या न्यूयॉर्क टाईमची हेडलाईन काय होती की इफ यू पुश टू हार्ड देन ब्लॅकआउट, जे आहे ते की मुंबईमध्ये पूर्णपणे वीज घालवणं हे सायबर. तो अटॅक कोणता आहे, सर्वेलन्स अँड हॅकिंग अटेम्प्ट स्टेट बॅक हॅकर फर्म रिपोर्टेड टू बी टार्गेटिंग इंडियन व्हॅक्सिन मेकर. नाही, भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट जे आहे ते, त्याच्या एकूणच त्यांचं जे सगळं ऑनलाईन स्ट्रक्चर आहे त्यावरती हल्ला करायचा. काय वापरलेलं टर्म आहे त्यांनी, चायना गव्हर्नमेंट लिंक्ड कंपनी अटेम्प्ट टू मॉनिटर डिजिटल फुटप्रिंट ऑफ इंडियन सिटीजन. सप्टेंबर 2020 मधली चर्चा होती की 10,000 लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातली, स्पोर्ट्स पर्सन आहेत, ॲक्टर आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत, पॉलिटिशियन आहेत, जजेस आहेत, त्यांच्या सगळ्या डिजिटल फुटप्रिंटबाबत त्यांनी डाटा हे केला आहे का. मग ह्याबाबत आपला इन्फॉर्मेशन ॲक्ट काय म्हणतो, इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे आपला IT जो आहे तो माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चा जो आहे तो. 28 फेब्रुवारीला काय म्हणलेलं आहे की चायनीज ग्रुप कॉल्ड रेड इको टू टार्गेट लार्ज स्वॅथ ऑफ इंडियन पॉवर सेक्टर. मॅसेच्युसेट्स बेस्ड फर्म आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की भारताचं पण ते इंटेलिजन्स नाही आहे. मॅसेच्युसेट्सची कुठली फर्म आहे, रेकॉर्डेड फ्युचर नावाची सायबरविषयी काम करणारी संस्था आहे आणि तिनं ते निदर्शनास आणून दिलं आहे, जे परवाच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये पब्लिश झालेलं होतं. पॉवर सेक्टर ऑर्गनायझेशनमधला जो मुद्दा आहे तो. आणि मग अशा प्रकारच्या टर्म आपल्याला विचारले जाऊ शकतं. समजा प्रिलियमला अशा हे विचारले की रेड पांडा म्हणजे मालवेअर कुठलं वापरलं होतं सायबर अटॅक करण्यासाठी, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. रिजनल लोड डिस्पॅच सेंटर जे आहेत म्हणजे हे पॉवर ग्रीडच्या अनुषंगाने असणारी चर्चा आहे की राज्यांच्या जे आहे की इंटरकनेक्टेड सगळं असतं का आणि ज्या ठिकाणी विजेची कमतरता आहे आणि कुठे एक्सेसमध्ये आहे ते चाललेलं असतं का. समजा तुम्ही परवा लोकसत्ताचं आर्टिकल वाचलं असेल चांदोरकरांचं, त्यामध्ये पण या प्रकारची चर्चा होती की पॉवर ग्रीडबाबत जे आहे की टेक्सास हे राज्य असं होतं की त्याचं एकट्याचंच आहे ऑटोनॉमस, बाकी कुठल्याही स्टेटशी ते जोडलं गेलेलं नाही आहे आणि त्यामुळे टेक्सासला आता सलग 8-10 दिवस एकूण अंधारात राहावं लागलेला मुद्दा आहे का तो. टार्गेट 2 इंडियन सी पोर्ट्स म्हणजे आत्ताच्या ह्याच्याची चर्चा आहे की 2 पोर्टची जे सगळं मॅन्युअरिंग आहे त्याच्यावर पण टार्गेट केलं होतं. मालवेज युज्ड शॅडो पॉड म्हणजे शॅडो पॉड आणि रेड पांडा हे 2 मालवेअर त्यांनी वापरलेले होते हॅकिंगसाठी. म्हणजे प्रिलियमसाठी अशा प्रकारचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. गव्हर्नमेंटनं काय, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आर्ग्युमेंट काय आहे, नो डाटा ब्रीच ऑर डाटा लॉस. आणि इथलं स्टेटचं आर्ग्युमेंट काहीतरी वेगळं आहे, म्हणजे दोन्हीमध्ये फरक आहे. महाराष्ट्र होम मिनिस्ट्री काय म्हणते आणि सेंट्रल होम मिनिस्ट्री काय म्हणते, ह्यामध्ये गॅप्स आहेत. हा दोन्ही मुद्दा आहे जो मिनिस्ट्रीचा जो रिस्पॉन्स आहे. हा मुद्दा कोणी सांगितलेला आहे, सायफर्मा नावाची गोल्डमन सॅक्सची कंपनी आहे, त्यांची सायबर क्राईमसाठी काम करणारी एकूण सायबर सिक्युरिटीसाठी. चायनीज हॅकर नेम रेड पांडा आयडेंटिफाईड गॅप्स अँड व्हलनरेबिलिटीज इन IT इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ सिरम अँड भारत बायोटेक. चायनीज फर्मने ते केलेलं आहे का. आणि 100-fold इन्क्रीज झाला आहे कोविडच्या काळात एकूण जे आहे तो. आणि मग एकूण ते आपले चायनीज ॲप बॅन करणे वगैरे 2020चं जे आपला जो रिस्पॉन्स होता तो. मग आता हे सगळं आता हे 2 आर्टिकल आले आहेत, आता हे आपल्या फ्रेममध्ये बसवणं की काय म्हटलं आहे, आपला जो ट्रायंगल आहे तो की सिलेबस आहे,
विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि आजची करंटची न्यूज आहेत. मग सिलेबसमध्ये हे कुठं बसतं समजा, आपला मुद्दा काय सिलेबसचा की इंडो चायना रिलेशन किंवा इंडिया अँड नेबरहुड जे आहे ते 2 बायलॅटरल अँड ग्लोबल ग्रुपिंग्स, रिजनल ग्लोबल ग्रुपिंग्स म्हणजे ब्रिक्ससारखा मुद्दा असेल. म्हणजे ह्याचा भारत चीन संबंधांचा ब्रिक्सवरती पण परिणाम होणार आहे नक्की आहे. त्यामुळं ॲग्रीमेंट अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. इंडियन इकॉनॉमीबद्दल समजा आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नावरून आपल्याला लक्षात येईल की आर्थिक जो आपला ट्रेड आहे समजा व्यापार जो आहे भारत चीनचा तो पण आपला GS3 मधला क्वेश्चन होऊ शकतो. म्हणजे हे दोन्हीकडे ह्या स्पेस आपल्याला पिन पॉईंट करता येतात की जिओ पॉलिटिक्स जे आहे IR मधला महत्त्वाचा मुद्दा की साऊथ चायना सीवर 2012 आणि 14 रिपीट झालेला क्वेश्चन आहे की भारताचे इंटरेस्ट त्यामध्ये काय आहेत. मी क्वेश्चन काही तुम्हाला सांगतो समजा वाचून दाखवतो, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपण जे वाचतोय आर्टिकल ते आपल्या स्पेसमध्ये कुठं बसवायचं. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर व्ह्यूड ॲज कार्डियल सबसेट ऑफ चायनाज लार्जर OBOR इनिशिएटिव्ह, वन बेल्ट वन रोड जो इनिशिएटिव्ह आहे. गिव्ह ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ CPEC चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अँड एन्युमरेट रिझन्स व्हाय इंडिया हॅज डिस्टन्स इट सेल्फ फ्रॉम द सेम, की भारताने त्यापासून अंतर राखण्याची कारणं काय आहेत. चायना इज युझिंग इट्स इकॉनॉमिक रिलेशन अँड पॉझिटिव्ह ट्रेड सरप्लस ॲज अ टूल्स टू डेव्हलप पोटेन्शियल मिलिटरी पॉवर. इन द लाईट ऑफ दिस स्टेटमेंट डिस्कस इम्पॅक्ट ऑन इंडिया, काय आहे बघा चीनच्या अशा पॉलिसीचा भारतावर आणणं डिस्पॅक्ट. व्हॉट आर द इंडियन स्टेक्स इन साऊथ चायना सी, 12 आणि 14ला रिपीट झालेला प्रश्न आहे. राईट अ नोट ऑन चायनाज पीसफुल राईज डॉक्ट्रिन. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय स्ट्रिंग ऑफ पल्स. स्ट्रिंग ऑफ पल्सची थेअरी जी आहे की चायना कशा प्रकारे भारताला कव्हर करायचा प्रयत्न करते आणि त्या हिशोबाने बंदरांचं जे गुंतवणूक आहे बंदराबाबतची समजा इराणमध्ये असेल, श्रीलंकेमध्ये असेल, दक्षिण आशियात काय असेल, जपानचे म्हणजे साऊथ चायनाचे भारताला पूर्ण महासागराला वेढा घालण्याचे स्ट्रिंग ऑफ पल्स थेअरी ज्याला म्हटलेलं आहे. मग आत्तापर्यंत बॉर्डर बाबतचे मग समजा मुद्दे बघितले आपण की आत्तापर्यंत काय काय घडले समजा. निरुपा राव यांचं आर्टिकल पण परवा आलं होतं, त्याबदले मुद्दे काय आहेत, कुठले आहेत म्हणजे फ्लॅश स्टँड ऑफ होण्याचे मुद्दे कुठले आहेत जॉग्राफिकल बघितले तर. पहिला कुठला दौलत बेग ओल्डी, म्हणजे तुम्ही जर मॅप समोर आणला किंवा हे बघताना तुमच्यासमोर मॅप असेल तरी सोपं ठरेल. काराकोरम जे पास आहे त्याच्या आग्नेय बाजूला साऊथ ईस्ट बाजूला कोणतं आहे दौलत बेग ओल्डी नावाचं ठिकाण आहे की 2017मध्ये पण तिथं स्टँड ऑफ झाला होता. त्याच्या बाजूचा जो प्रदेश आहे तो डेस्पांग प्लेन आहे आणि त्याच्यावर पेट्रोलिंग कोणी करायचं हा सध्याचा कन्सर्न होता. आत्ता जे डिसइंटिग्रेट झालेला आहे परंतु पेट्रोलिंगचा इश्यू अजून त्याचा रिझॉल्व्ह झालेला नाही आहे की काही गोष्टी निश्चित झालेल्या नाही आहेत अजून. त्याबाबत चर्चेच्या फेऱ्या ह्या मिलिटरी लेवलवर होतील का हा त्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्या खालून जी वाहणारी रिव्हर कुठली आहे ती छापछाप रिव्हर आहे, चिपछाप नावाची रिव्हर आहे. ती पुढं जाऊन शोक नदीला मिळते. शोकला मग पूर्वेकडून येणारी एक गलवान नावाची रिव्हर आहे, गलवान व्हॅली, आणि त्याची जी रिव्हर आहे ती गलवान रिव्हर आहे आणि ती पण शोक नदीला मिळते आणि शोक पुढं जाऊन इंडसला मिळते. इंडसचं ओरिजिन इकडं खाली आहे, सॉंगपॉंग लेक जे आहे त्याच्या खालच्या बाजूला आहे. म्हणजे समजा जॉग्राफी तुम्हाला अशी विचारले की दौलत बेग ओल्डी, गलवान रिव्हर, त्यानंतर पँगॉंग लेक, डेमचोक आणि चुमार. चुमार सगळ्यात खाली आहे, सगळ्यात दक्षिणेचं जे आहे आत्ता स्टँड ऑफमधलं ठिकाण LAC मधलं ते चुमार आहे. ह्याचे नॉर्थ साऊथ पण तो किंवा साऊथ नॉर्थ असं तुम्हाला प्रिलियमला विचारलं जाऊ शकतं. 2013ला पण डेस्पांग रिजन जो आहे तो तिथलं जे प्रदेश आहे मैदानी प्रदेश तो स्टँड ऑफ झाला होता. 2014ला डेमचोक आणि चुमारमध्ये झालं होतं. म्हणजे हे कंटिन्युअस एक्सटेन्शन आहे का पॉलिसीचं की चायना कायम शतकांच्या भाषेत विचार करते असं म्हटलं जातं. चीनबाबतचं जे एकूण चीनचं स्टेटचं जे आकलन आहे ते. स्मॉलर टेरिटोरियल डिस्प्यूट इन हिमाचल प्रदेश आणि UK, म्हणजे जास्त नाही आहे जेवढं लडाख किंवा अरुणाचलमध्ये आहे पण तरीही काही गोष्टीबाबत ते आहे. कुठे नंदादेवी आणि गंगोत्रीच्या नॉर्दर्न साईडला जो म्हणलेला मुद्दा आहे तो लॅपतोल नावाचं ठिकाण आहे. म्हणजे जॉग्राफी आपण त्याची बघितली पाहिजे. ईस्टर्न सेक्टरचं काय आहे तुलनेनं बेटर डिमार्केटेड आहे की जे ॲक्च्युअल बॉर्डर जी आहे ती लडाख किंवा अक्साई चीनपेक्षा ईस्टर्नचा चांगली परिस्थिती आहे का. ॲग्रीमेंट्स इन 1890 आणि 1906 डिफाईन बाउंड्री बिटवीन सिक्कीम अँड तिबेट, म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत आणि तिबेट आणि सिक्कीमची सीमारेषा ठरवली आहे का. पण आत्ता ती चीनला कितपत मान्य आहे हा शंका आहे की चीनला त्याबाबतचं सिक्कीम स्टेटस रेकॉग्नाइज बाय चायना इन 2003, म्हणजे वाजपेयी ज्यावेळेस ते होते त्यावेळेस पण अशा प्रकारचे काही करार झालेले होते का भारत आणि चीनमध्ये आणि त्यावेळेस चीनने मान्य केले. त्यानंतर म्हणजे 62च्या युद्धानंतर ती पण ऑफर होती की तुम्ही अक्साई चीनवरचा क्लेम सोडा, आम्ही अरुणाचलवरचा क्लेम सोडतोय, जे की भारतानं मान्य केलेलं नाही आहे. अरुणाचल प्रदेश पण तवांग जो रिजन आहे आणि एकूण अरुणाचल प्रदेश तो पण महत्त्वाचा आहे. 2006ला पासून म्हणजे त्यांनी साऊथ तिबेटच म्हणतात अरुणाचल प्रदेशला. चीनची टर्मिनॉलॉजी कशा प्रकारची आहे. बॉर्डर अलॉंग अरुणाचल प्रदेश फॉर्मलाइज इन 1914 बाय मॅकमोहन लाईन. LAC परसेप्शन डिफरन्सेस इन सेव्हरल एरियाज फ्रॉम तवांग ईस्टवर्ड्स, की तवांगच्या पूर्वेकडचा जो प्रदेश आहे तवांगपर्यंत साधारणतः चर्चा आहे की चुंबी व्हॅलीचे जर उजव्या बाजूला बघितलं किंवा पूर्वेला म्हणलं आपण तर तो तवांग जिल्हा आहे का अरुणाचलचा आणि तिथून पुढे अरुणाचलची जी
बॉर्डर डिस्प्यूट जे आहे ते. मग एकूण आपलाच आहे भारताचं, फक्त हे आपल्याला निर्वातात बघता येणार नाही की भारत चायना अशा स्वरूपात. मग ह्याचं चीन रशियाचे आपल्यावर काय इम्पॅक्ट आहेत, चायना USA आपल्यावर काय इम्पॅक्ट आहेत, किंवा इथलं समजा साऊथ एशिया आणि साऊथ ईस्ट एशियातलं जर राजकारण बघितलं, आंतरराष्ट्रीय राजकारण, तर त्यामध्ये आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की भारताचे इंटरेस्ट आणि चायनाचा प्रेझेन्स हा सगळीकडेच असणार आहे. आता कालापानीचा एपिसोड झाला, तिथं मग चायनाच्या काही गोष्टी आहेत का, आता समजा ओलिनला राजीनामा देण्याबाबत वेगवेगळे दबाव आहेत, अविश्वासाचा ठराव आहे, मग तिथं चायनाचे काही फॅक्टर काम करणार आहेत हे नक्की आहे. किंवा भूतानमधलं समजा डोकलाम प्लॅटूचा 2017चा स्टँडअप होता, मग भूतानचे आणि आपले इंटरेस्ट काय आहेत, आपले संबंध कशा प्रकारचे, आणि त्यात चायना फॅक्टर येणार. भारताचा आणि म्यानमारचं समजा काय, आता त्याचं समजा लष्करानं सगळं तो खूप आहे तो सक्सेसफुल झाला लष्कराचा, मग तिथं चायनाचं काय आर्ग्युमेंट आहे त्यांचं, समजा ते तिकडून पण एक कॉरिडॉर आहे त्यांची चायना मेकॉंग कॉरिडॉर ज्याला म्हटलेलं आहे की म्यानमारमधून जी येणारी आहे ती. मग भारताचा त्यावरती काय प्रभाव, आता सितवे पोर्ट आहे समजा की आपल्याला तो चिकन नेकवरती जो जास्त आपण अवलंबून आहे त्याच्यावर मार्ग म्हणून आपण एक सागरी मार्गाने आपण वेगवेगळे वाहतूक हे करण्याचा आणि एकूण जे आपले दळणवळण आहे त्या हिशोबाने आपण काही गोष्टी केलेल्या आहेत. मग तिथं पण चीन असणार आहे का, अफगाणिस्तान समजा आता तालिबानची चर्चा आहे आणि एकूण आपण त्या टेबलला नव्हतो गेल्या वर्षी की चर्चेचा जो होता की रशिया आहे USA आहे पण आपण नाही आहे, मग त्याचे काही कन्सर्न आहेत का आपल्याला, जो POK आणि अफगाणिस्तानचा रिजन आहे. त्यामुळं भारताचे जे वेगवेगळे साऊथ ईस्ट एशिया आणि साऊथ एशियामधले इंटरेस्ट आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी चायना असणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं बॉर्डर डिस्प्यूट आणि एकूण भारताचं जे राजकारण आहे त्यातला सगळ्यात जास्त वेटेज चीनला असणार आहे का इथून पुढच्या कालखंडामध्ये. इंडियन गव्हर्नमेंटचं आर्ग्युमेंट काय समजा आत्तापर्यंत की इंडिया अँड चायना हॅड 2012 रिच्ड ॲग्रीमेंट दॅट ट्राय जंक्शन बाउंड्री पॉईंट्स बिटवीन इंडिया चायना अँड थर्ड कंट्रीज विल बी फायनलाइज इन कन्सल्टेशन विथ कन्सर्न कंट्रीज. मग हे कुठं आहे समजा, म्हणजे भारताचं आर्ग्युमेंट काय आहे की काराकोरमच्या वेस्टपासून भारत आणि चीनची सीमा सुरू होते. चीनचा आर्ग्युमेंट आहे काराकोरम पास जे आहे त्याच्या ईस्टपासून भारत आणि चीन यांची सीमा सुरू होते, म्हणजे 1600 किलोमीटरचाच गॅप आहे जवळजवळ, म्हणजे 3000 जे म्हणलेलं आहे आणि हे 2000च मान्य करतायत का. चीनचं जे आर्ग्युमेंट आहे समजा त्यांचा जो मुखपत्र आहे त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीचं त्याच्या न्यूजपेपरमध्ये कायम ते 2000 आकडा परत ते रिटरेट करतात का, म्हणजे ह्याचे लांबी जी आहे एकूण सीमेची ती. LAC इज ॲम्बिग्युअस. मग LAC अशी ॲम्बिग्युअस आणण्याची कारणं काय आहे, ही संदिग्धता कशामुळे आहे नेमकं, त्यांनी मांडलेले मुद्दे कोणते कोणते आमचा आर्टिकल जे आहे ते कस्टमरी क्लेम्स, हिस्टॉरिकल काही गोष्टी आहेत ज्या चिनी लोक आता मान्य करत नाहीत किंवा ते ब्रिटिशांनी ठरवलं आहे, हा त्यांचा मेन कन्सर्न आहे. वॉटरशेड प्रिन्सिपल, प्रायर ट्रिटीज अँड ॲग्रीमेंट, आणि काही गोष्टी ब्रिटिशांनी केल्यात का तिबेटबाबत जे म्हणलं यंग हजबंड कमिशन होतं, आणि एकूण जो ग्रेट गेमचा जो होता की अफगाणिस्तानवर हे करण्यासाठी रशिया आणि ब्रिटनचं जे वेगवेगळे युद्ध आहेत त्यातून काही गोष्टी भारत चीनच्या आत्ता सीमावादावर त्यामुळे प्रभावित झालेल्या आहेत. इन एक्झॅक्ट सर्वेईंग ट्रिटी मॅप्स फ्रॉम 19th and 20th सेंचुरी की 19व्या शतकात काही करार झालेले आहेत आणि त्यातला मॅपिंग जे त्यातले मॅप फारसं चीन मान्य करत नाही आहे का, हा त्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. फ्रॉम इंडो अफगाण चायना ट्राय जंक्शन, आत्ता म्हणलेला मुद्दा आहे काराकोरम पासपासून ते पुढं कसं जातं. LAC नायदर डिफाईन, डेलिनेटेड अँड डिमार्केटेड, हा त्यांनी वापरलेला टर्म आहे. आता तिन्ही संज्ञा वेगवेगळ्या आहेत. डेलिनेटेडचा अर्थ काय, मार्किंग ऑन मॅप्स ग्रेटर डिटेल अवॉइड ॲम्बिग्युटी, की मॅपवर मार्क करायचं ॲक्च्युअल आणि ते ग्रेटर डिले जेवढं सूक्ष्म करता येईल तेवढं करायचं आणि जी काही संदिग्धता आहे ती नष्ट करायची. आणि दुसरं काय डिमार्केशन, डिमार्केशनचा अर्थ आहे की फिजिकल ॲक्च्युअल ग्राउंडवरती जाऊन तुम्ही ते मार्क करायचं बॉर्डर कुठं आहेत त्या, फिक्सिंग फिजिकल मार्कर जो म्हणलेला मुद्दा आहे डिमार्केशनचा. LAC इन वेस्टर्न सेक्टर डिस्प्यूट जो आहे की साऊथ ईस्टर्न लडाखमधला जो मुद्दा आहे तो. LAC इन मिडल सेक्टर जे साधारणतः HP म्हणजे हिमाचल प्रदेश आणि UK मधली चर्चा, उत्तराखंडमधली चर्चा आहे. आणि नेपाळ आणि अरुणाचल म्हणजे 4 वेगवेगळ्या जागा आहेत का डिस्प्यूट होण्याच्या, आणि विशेषतः जास्त होणाऱ्या कुठल्या अरुणाचल आणि आक्साई चीन लडाखमधला जो रिजन आहे त्या ठिकाणी होतं आहे का, जे चायनानं अरुणाचलमधला मुद्दा जो मान्य केलेला नाही आहे. मॅकमोहन लाईन कधी ठरली आहे, 1914मध्ये ठरलेला मुद्दा आहे तो. डन ऑन स्मॉल स्केल मॅप, लेस ग्रॅन्युलिटी अँड डिटेल्स, म्हणजे त्यामध्ये डिटेल्स फारसं गेलेलं नाहीत का 1914मध्ये झालेलं आहे ते. आणि त्यानंतर बर्मा जिंकलं आहे त्यामुळं परत तो मुद्दा आहे. अगोदर 1914चं मॅकमोहन लाईन फिक्स झाले आणि त्यानंतर बर्मा जिंकलं आहे ब्रिटिशांनी आणि नंतर 35ला ते वेगळं केलेलं आहे का. त्यामुळं त्या मॅकमोहन लाईनचे जे कंटिन्युटी आहे म्यानमारच्या आजूबाजू अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार हा परत सीमावरती भाग आहे, म्हणजे त्यामुळं काही ॲम्बिग्युटी कंटिन्यू झालेल्या आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेटअप चायना स्टडी ग्रुप, हे कधी झालं आहे 76मध्ये झालं आहे, म्हणजे ही गोष्ट ॲक्च्युली 62-63मध्ये व्हायला पाहिजे होती. आता तज्ञांचं त्याबद्दलचा मर्यादा मांडली त्यांनी की ऑफिशियल्स फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, एक्सटर्नल अफेअर्स आणि होम मिनिस्ट्री आणि मिलिटरीचे काही लोक यांनी एकत्र येऊन पेट्रोलिंग कुणी करायचं,
ह्याची पार्श्वभूमी काय आहे, 1975ला आसाम रायफलच्या काही लोकांना चिनी लोकांनी मारलं होतं पॅट्रोलिंग करायचं, की त्याचं डिमार्केशन नक्की ठरलं नव्हतं पॅट्रोलिंग कोणत्या एरियात करायचं. आणि त्यानंतर हे जाग आलेला मुद्दा आहे का की 76ला मग चायना स्टडी ग्रुप फॉर्म झाला आहे का, जो की 62मध्ये व्हायला पाहिजे होता मुद्दा आहे. 86मधला एक मुद्दा आहे की चायनीज इंट्रुजन इन व्हॅली ऑफ अरुणाचल. हे कधी ठरलं, त्यामध्ये मग वापरलेलं टर्म काय, एरिया ऑफ डिफरन्स ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ LAC. म्हणजे LACचं इंटरप्रिटेशन करण्यामध्ये डिफरन्स जिथं आहे असा एरिया, मग त्यामध्ये पॅट्रोलिंग कोणी करायचं हा त्यातला मुद्दा आहे. म्हणजे भारताचं लष्कराची काय अंडरस्टँडिंग आहे की उन्हाळ्यात जायचं आणि हिवाळा सुरू व्हायच्या अगोदर तिथून बाजूला यायचं. आणि 86ला काय झालं, हिवाळा संपल्यावर परत गेले तर ॲक्च्युअली तिथं चायनाचे कॅम्पिंग होतं. म्हणजे हा जो परत सरप्राईजचाच मुद्दा आहे तो अरुण प्रकाश यांनी मांडलेला आजच्या आर्टिकलमध्ये की सरप्राईज होणं हे इंटेलिजन्स फेल्युअरचा मुद्दा आहे का. 92मध्ये समजा पीस आणि ट्रँक्युलिटीचे काय करार झालेले आहेत, काय म्हणलं की बिगॅन डिस्कशन टू मेंटेन पीस अँड ट्रँक्युलिटी. हे निरुपमा राव यांनी पण आपल्या आर्टिकलमध्ये मांडलेला मुद्दा होता. त्यामुळं मॅपिंग आणि एकूणची चर्चा ती बघून घेतली पाहिजे. समजा गोखले यांचं समजा हिंदूमध्ये काय गेलं 2 वर्षभरात आर्टिकल आलेत की चायना, रशिया आणि भारत, चायना, USA आणि भारत ह्या अनुषंगानं त्यातले काही मुद्दे बघूया. काय म्हणलं आहे, जी जिनपिंग यांनी 2019मध्ये पहिल्यांदा पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये असं म्हणलं की पुतिन इज माय बेस्ट फ्रेंड अँड कलिग. म्हणजे फ्रेंड आणि कलिग हा दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत, की दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तरी पण महत्त्वाच्या आहेत का. कलिग असणारी व्यक्ती फ्रेंड असू शकते का आणि फ्रेंड असणारी व्यक्ती कलिग असू शकते का. फर्स्ट टाईम पब्लिक बोन हो मी ज्याला म्हटलं 1949 नंतर डायरेक्ट. सिन्स 1950 USA, रशिया अँड चायना शेप ग्लोबल पॉलिटिक्स. गोखलेंनी त्यामध्ये मांडलेला मुद्दा आहे की ह्या 3 देशांनी जे केलेलं आहे ज्यांचं जे राजकारण आहे आणि त्याच्याभोवतीच पूर्ण जगाचं राजकारण फिरलेलं आहे का. डिसइंटिग्रेशन ऑफ सोव्हिएत युनियन इसेन्शियली निगेटेड द रशियन थ्रेट इन चायनीज आहे. चायनाचा आर्ग्युमेंट जे आहे की सोव्हिएत रशियाचं जे डिसइंटिग्रेशन झालं त्यामुळं चीनला आता रशियाची तेवढी भीती राहिलेली नाही का जी पूर्वी होती. स्टॅलिन यांनी आणि एकूण जे पुढचं रिजिम आहे त्यांनी चायनाला आणि माओ यांना कशा प्रकारची ट्रीटमेंट दिली, आता आपलं हिस्टॉरिकल कन्सर्न महत्त्वाचा आहे. सिनो रशियन रिलेशनचे पेअर काय आहेत समजा म्हटलं, चायना आणि रशियाचे कोणते आधार आहेत त्यांच्या संबंधाचे. एक पीसफुल बाउंड्री, एक्सपांडिंग ट्रेड, शेअर डिस्ट्रस्ट ऑफ US बद्दल अविश्वास, व्यापाराचा जो विस्तार आहे तो आणि पीसफुल बाउंड्री. पण पीसफुल बाउंड्रीचा मुद्दा पण डिबेटेड आहे, कारण समजा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झारने काही समजा रशियाचा जो झार आहे त्यानं काही चीनचा जो भाग आहे तो स्वतःच्या भागाला जोडलेला आहे. त्यामुळं तो मुद्दा पण कंटेस्टेड आहे की चायनाचा राईज आणि रशियाचा अनईज ज्याला वापरलेलं टर्म आहे की रशिया फारशी खुश नाही आहे चायनाचा राईज होण्यामागे. आफ्टर वेस्टर्न सँक्शन चायना रशिया ट्रेड हॅज मेड मोर दॅन डबल. आत्ता जे आहे की चीन आणि USचं जे ट्रेड वॉर चाललेलं होतं त्यानंतर चीन आणि रशियाचा व्यापार हा दुप्पट झालेला आहे. हा महत्त्वाचा कन्सर्न आहे. इंडिया रिकॅल्क्युलेट रिलेशन विथ रशिया हा गोखलेंनी मांडलेला मुद्दा आहे की आत्तापर्यंत आपल्याला एक पॉलिटिकली रिलायबल आणि ट्रस्टवर्दी डिफेन्स सप्लायर होता रशिया हा. आणि आत्ता पुतिन यांचं जे कालखंड आणि त्यांचं जे राजकारण सुरू आहे त्यामध्ये काय म्हणलं आहे की रिप्लेस पॉलिटिकली ॲग्नॉस्टिक, राजकीयदृष्ट्या ॲग्नॉस्टिक आहे का रशिया आत्ताचा, आणि कमर्शियली मोटिवेटेड आहे रशियाचं राजकारण. आणि चीन रशियाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, तर चीन ही अत्यंत उच्च दर्जाचं तंत्रज्ञान निर्यात करतो रशियाला आणि रशिया हा कायम कच्चा मालच पुरवतो आहे ऑइल आणि गॅसचा. मग त्यामुळे सरप्लस हा परत चीनच्या बाजूने आहे आणि हे रशियाला पण अडचणीचं ठरतं आहे का, हा त्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मग आपला हे कन्सर्न काय मेन की चायना आणि इंडियाबाबतचा जो म्हणला तर तिबेट हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की कशामुळं रूप ऑफ वर्ल्ड ज्याला म्हटलेलं आहे की सगळ्या महत्त्वाच्या नद्या की वॉटर सिक्युरिटीच धोक्यात येणार आहे का भारताची. हे कोण जे चीन आणि भारताचं जे म्हणलेले संबंध आहेत ते कशामुळं. तिबेट प्लॅटो मेगा रिव्हर रिसोर्सेस आहे का, वेगवेगळ्या नद्या त्यामधून ज्या उगम पावतात आणि त्यामुळं खूप मोठी लोकसंख्या आपली त्यावरती अवलंबून आहे. चीनमधल्या शांतता वाटाघाटीचा जो मुद्दा आहे तो त्यामध्ये तिबेटचं काय नेमकं स्थान आहे. तिबेट कशामुळं महत्त्वाचं आहे, फ्रेश वॉटर रिपॉझिटरी एकूण आशियाची, लार्जेस्ट वॉटर सप्लायर, प्रिन्सिपल रेन मेकर, मल्टीनॅशनल रिव्हर रिसोर्सेस, मेकॉंग आहे समजा, वेगवेगळ्या नद्या आहेत, ब्रह्मपुत्र आहे, अरुण नावाची नदी जी तिबेटमधून नेपाळमध्ये येते. त्यानंतर रशिया आणि मंगोलियामध्ये काही नद्या उत्तरवाहिन्या आहेत ज्यावरती जाणाऱ्या. त्यानंतर साल्विन नावाची नदी आहे. म्हणजे तिबेटच्या पठारावरून ज्या वेगवेगळ्या दिशेने नद्या जातात हा चीनचा मुख्य कन्सर्न आहे का एकूण त्यांच्या राजकारणाचा. तवांग व्हॅलीबाबत काय काय म्हणलेले मुद्दे आहेत की दलाई लामाचा एस्केप जो आहे तो तेथूनच झालेला आहे 1959मध्ये. लँड ऑफ रायझिंग सन अरुणाचल प्रदेशला म्हणलेला जो मुद्दा आहे. लार्ज हायड्रो पॉवर पोटेन्शियल, रिच मिनरल रिसोर्सेस, पॉवर सोर्स ऑफ नॉर्थ ईस्ट, डेन्स फॉरेस्ट आणि तवांगला जो आहे तो न्यू तायवान फॉर चायना हे चायनाच्या परिभाषेमध्ये म्हणलेलं आहे. त्यामुळे ही साधारणतः आपले 2 आर्टिकलच्या अनुषंगानं चर्चा होती की
सायबर सिक्युरिटी हा परत म्हणजे बॅटल ग्राउंडच बदललं आहे सायबर सिक्युरिटीमुळं. आपल्याला तो डेमो मिळाला आहे अझरबैजानचा आणि आर्मेनियाचा. आता हे गेल्या वर्षी युद्ध झालेलं होतं की ड्रोनचा वापर आहे आणि एकूणच इथून पुढे जे होणार आहे स्टँड ऑफ आणि फुल प्लेज वॉरच्या ऐवजी अशा प्रकारे काही गोष्टी होणार आहेत का, सायबर सिक्युरिटी आणि तंत्रज्ञानाचा वापर आहे आणि ड्रोनचा वापर आहे. आणि एकूण पाणी हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे परत भारत आणि चीनच्या एकूण पॉलिसीमध्ये. जमीन परत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. समुद्राचं जे काही वेगवेगळं आर्ग्युमेंट आहे की स्ट्रिंग ऑफ पल्स आहे, बंदर हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे एकूण जे तुमचं समजा इंडो चायना रिलेशन ह्याचे जे वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत त्यातल्या 2 मुद्द्यांचा आपण ह्यामध्ये ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. परत एकदा सिम्प्लिफाईडच्या पुढच्या भागात भेटूया एक वेगळा विषय घेऊन. आत्ता या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.